नमस्कार. सुवर्णनगरी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. अमृत सेतू संवाद उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या कामकाजाची प्रत्यक्ष ओळख, शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते हे समजून घेता यावे या उद्देशाने अमृत संस्थेच्या वतीने विटा येथील तहसील कार्यालयात अमृत सेतू संवाद हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शासकीय विभागाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी खानापूरचे तहसीलदार श्री योगेश टोंपे यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची पद्धत तसेच शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. नायब तहसीलदार विजय साळुंखे यांनी तहसील कार्यालयातील विविध प्रशासकीय कामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. नायब तहसीलदार अभिजित हजारे यांनी पुरवठा विभाग अभिलेख कक्ष, संजय गांधी विभाग व निवडणूक विभाग याची कार्यपद्धती व दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. थोडीफार त्यांना हातभार लागावा याच्यासाठी आपला एक पलीकडे संजय गांधी विभाग आहे. तर त्या संजय गांधी विभागामार्फत आपण ज्या वृद्ध महिला आहेत किंवा पुरुष आहेत तर त्यांना आपण संजय गांधी योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी पेन्शन योजना आहे, परत काही अपंग आहेत, दिव्यांग आहेत, तर त्या दिव्यांगांना सुद्धा आपल्याला तिथून आपण रोख रक्कम त्यांना डीबीटी बरोबर आहे. लोकशाही कशाला म्हणायचं? आपण लोक निवडून देते आपल्या लोकप्रतिनिधींना आणि लोकप्रतिनिधी आपल्या वतीनं जे राज्यकारभार चालवतात, आपल्या वतीनं आपल्यासाठी निर्णय घेतात जे की लोकांच्या हिताचे असतील, लोकांच्या फायद्याचे असतील किंवा लोकांना एखादी वळण लावण्यासाठी सुद्धा असेल. म्हणजे जसे आपल्याला काही दंगा केला निवडून देतो लोकप्रतिनिधी, हे पुढे आपल्यासाठी कायदे करत असतात, निर्णय घेत असतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी इथं तहसील ऑफिस असतील किंवा बाकीचे जे विभाग आहेत ते करत असतात. तर हे लोकप्रतिनिधी निवडून जाण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे मुळात डेमोक्रेसीची सुरुवातच जी होते तर ही ते निवडणूक शाखेतून होत असते. हे सगळं कामकाज मग आपली ग्रामपंचायतची निवडणूक असो, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, नगर परिषदेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो, तर ह्या सगळ्या निवडणुकांचं नियंत्रण हे निवडणूक शाखेच्या माध्यमातून केलं जातं. आता तुमची